तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघांसाठी उद्या मतदान, तर बारामतीसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार। पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। मुंबई, नाशिकसह धुळ्यातील अंतिम लढती आज ठरणार। उत्तर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दिंडोरीमध्ये जेपी गावित आणि नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज माघार घेणार का याकडे लक्ष। शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। सततच्या प्रचार सभांमुळे पवारांना थकवा, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विश्रांतीचा निर्णय। ठाकरे गटाला मोठा धक्का, नाशिकच्या विजय करंजकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही ठाकरेंची साथ सोडली। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील 2 पक्ष विलीन होतील किंवा संपतील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। पंतप्रधान मोदींचा उद्या महाराष्ट्र प्रचार दौरा। अहमदनगर आणि बीडच्या केजमध्ये होणार सभा, तर उद्या तिसऱ्या टप्प्यासाठीही होणार मतदान। अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेरच्या गाड्यांची तोडफोड, अनेक जण जखमी। भाजप कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याचा काँग्रेसचा आरोप। आयसीएसईच्या 10वी आणि 12वी परीक्षांचा निकाल आज सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना आयसीएसईच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार। भारतीय महिला आणि पुरुष रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र। जागतिक ॲथलेटिक्स रिले स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला संघाचा दुसरा क्रमांक। मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, सोशल मीडियावर जॉब पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप। टीकेनंतर पोस्ट डिलीट करत कंपनीचा माफीनामा। आणि सोलापुरात भीषण पाणी टंचाई, 10 मे पासून उजनी धरणातून सोलापूरकरांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।